नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्ही दिवसभर सगळ्यांसाठी धावताय, घर, मुलं, नवरा, जबाबदाऱ्या. पण एक प्रश्न आहे, तुम्ही स्वतःसाठी कधी जगता? आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आपण बोलणार आहोत गृहिणीने आनंदी कसे राहावे. जर तुम्ही सुद्धा कधी कधी थकून जाता, अननोटीस फील करता, कोणी आपल्याकडे दुर्लक्ष करतंय हे फील करता, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण सगळं करतो, पण कोणी थँक्यू नाही म्हणलं तर मन दुखावतं. तुमचंही दुखावतं ना? पण कशाला दुखवून घ्यायचं? नाही थँक्यू म्हटलं ते नाही म्हटलं, त्यासाठी आपण आपलं मन का दुखवून घ्यायचं? कधी वाटतं मी इतकं करते तरी माझी व्हॅल्यू नाही का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची किंमत इतरांनी नाही, तुम्ही स्वतः ठरवता. इतरांनी आपली किंमत का ठरवावी? आपण स्वतः आपली किंमत ठरवतो. आपल्याला जे वाटतंय ते करा. स्वतःसाठी वेळ काढा. दररोज 20 ते 30 मिनटं फक्त स्वतःसाठी ठेवा. कोणतंही काम नाही, ना स्वयंपाक, ना मोबाईल, ना घराचं टेन्शन. तुम्ही वॉक घ्यायला जा, किंवा तुमचं आवडीचं गाणं ऐका, किंवा मग मस्त असं शांत बसा. आणि हो, हा वेळ फक्त तुमचा हॅपीनेससाठी इन्व्हेस्टमेंट आहे. सोशल मीडियावर दुसऱ्यांचं लाईफ परफेक्ट वाटतं, पण ते फक्त हायलाईट्स असतात. आपण सोशल मीडियावर इतरांचे लाईफ बघतो आणि आपल्याला असं वाटतं, बापरे, हे किती आनंदी आहे, किती आहे. पण ते फक्त एक रील्स असतात, किंवा त्यांच्या लाईफचे हायलाईट्स असतात, किंवा जगात असं एक फक्त दाखवण्यासाठी असतं शूट केलेलं. रिॲलिटी काही वेगळीच असते. स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. तुमची लाईफ युनिक आहे, कारण कंपॅरिझन इज इक्वल टू स्ट्रेस. सेल्फ लव्ह इज इक्वल टू हॅपीनेस. म्हणून सेल्फ लव्ह करायला शिका, म्हणजे हॅपीनेस तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचेल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा, कारण आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तो असतो सकाळच्या गरमागरम चहात, घराच्या स्वच्छतेत, मुलांच्या हसण्यात. रोज 3 गोष्टी लिहा ज्या तुम्हाला आनंद देतात, किंवा तुम्ही दिवसभरात काय चांगलं केले, किंवा तुम्हाला काय आवडते त्याबद्दल रोज 3 गोष्टी लिहा. तुमचं माइंडसेट बदलायला सुरुवात होईल. आणि हो, नो म्हणायला शिका. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वतःला हरवतो. म्हणून आपल्याला झेपेल तेवढंच काम करा, किंवा काहीही असो, आपल्याला जेवढं जमतंय तेवढंच घ्या. जास्त आपल्यावर स्वतःवर ओझं करून घेऊ नका, जेणेकरून आहे ना, आपण त्याच्यामध्ये गुरफटल्यासारखं होतो आणि त्याचा त्रास फक्त आणि फक्त आपल्या शरीराला होतो. त्यामुळे जेव्हा गरज असेल ना, तेव्हा नाही म्हणायला शिका. तुमच्या लिमिट्स ठेवा. कुठल्याही गोष्टीच्या लिमिट्स असल्या पाहिजेत, मग घरातलं काम असो किंवा काहीही असो. आणि कारण की सेल्फ रिस्पेक्ट इज इक्वल टू इनर पीस. जर आपण सेल्फ रिस्पेक्ट ठेवली तरच आपल्यातलं इनर पीस चांगलं राहील. काहीतरी नवीन शिका. तुमचं लाईफ फक्त किचनपर्यंत मर्यादित नाही. नवीन स्किल शिका. ऑनलाईन अर्निंग एक्सप्लोर करा. तुमचं पॅशन फॉलो करा. आजकाल कितीतरी नवीन स्किल आलेले आहेत. तुम्ही ऑनलाईन खूप साऱ्या गोष्टी गुगलवर सर्च करू शकता, ChatGPTवर सर्च करू शकता, किंवा नसेलच काही तर मलासुद्धा तुम्ही DM करून विचारू शकता. ऑनलाईन अर्निंगसाठी एक्सप्लोर करा. ऑनलाईन अर्निंग आपण आता घर बसल्या करू शकतो, आणि त्यात खूप खूप मनाला शांती मिळते जेव्हा आपण ऑनलाईन स्वतः अर्निंग करायला लागतो. म्हणून, कारण एक गृहिणी असणं एवढ्यात आपण मर्यादित नाही राहायचं, स्वतःसाठी करायचं. हे तुम्हाला कॉन्फिडन्स आणि इंडिपेंडन्स देईल. स्वतःची काळजी घ्या, कारण तुम्ही हेल्दी आणि हॅपी असाल तरच घर हॅपी राहील. बरोबर वाटतंय ना? प्रॉपर झोप घ्या, हेल्दी खा, थोडं एक्सरसाइज करा. आपली झोप नेहमी प्रॉपर झाली पाहिजे.
त्यामुळे आपल्या शरीराला ताण येत नाही, तणाव होत नाही, शरीर आजारी पडत नाही, थकल्यासारखं होत नाही. आणि हेल्दी खायचं. हेल्दी का खायचं आहे तर जेव्हा आपण कधी कधी काय करतो, कोणी जेवायला नाही म्हणून आपण कंटाळा करतो, काही बनवत नाही, शिळं पातळ जे असेल किंवा मग काहीतरी आपलं टाईमपाससाठी हलकं फुलकं काय असेल तसं खातो. पण तसं करू नका. हेल्दी खा, जेणेकरून तुमचं शरीर तुम्हाला तंदुरुस्त ठेवेल. यू आर द हार्ट ऑफ युअर हाऊस. तुम्ही फक्त एक गृहिणी नाही, तुमच्या घराची शक्ती आहात. तुम्ही आनंदी राहिलात तर सगळं आनंदी राहील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींना. कमेंट करा आय चूज हॅपीनेस. आणि हो, जर तुम्हाला घरबसल्या काहीतरी नवीन शिकायचं असेल तर मला नक्की DM करा. मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करेल ऑनलाईन अर्निंग करण्यासाठी, ऑनलाईन शिकण्यासाठी किंवा ऑनलाईन तुम्हाला काहीही करायचं असेल त्यासाठी मी तुम्हाला नक्की मदत करेल. तर तुम्हाला जर काही शिकायचं असेल किंवा काही सुरू करायचं असेल किंवा यूट्यूब चॅनल जरी सुरू करायचं असेल तरी तुम्ही मला नक्की DM करा. ही तुमची मैत्रीण तुमच्या सेवेत नक्की हजर असेल. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. अशाच काहीतरी माहिती घेऊन मी पुढचा व्लॉग नक्की लवकर घेऊन येईल. तर भेटूया अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ थोडा जरी चांगला वाटला असेल, आवडला असेल तर नक्की लाईक करा. हर हर महादेव. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.